म्हात्रे याचा एक मोठा दबदबा खरं तर ह्या VPL मध्ये सुद्धा आपण पाहिला आणि प्रणय एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची JKCC मध्ये का वर्णी आहे ते JKCC संघाला चांगलं ठाऊक आहे. जर प्रणय 4 ओव्हर टिकला तर सामना ह्या मैदानातून DBM लाईव्हच्या माध्यमातून बघायला फार मजा येईल. त्याच्यासोबत आहे तो चेतन, एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि एक फलंदाज आहे जो सलामीला साथ देईल. तो प्रणय म्हात्रेचे पहिला चेंडू हाताळतोय तो साहिल आणि श्री गणेश झालेला तो धावांचा प्रणयच्या बॅटमधून. तसेच चेतन म्हटलं तर आम्हाला मनीष घरकर कडून एक माहिती आलेली आहे की चेतन घरत हा अर्नाळ्याचा विराट कोहली म्हणून त्याची ओळख आहे. दोघांनीही श्री गणेश केलेला आहे आणि खरं तर विराट कोहलीचा मोठा फॅन आहे तो चेतन, म्हणून त्याला अर्नाळ्याचं विराट कोहली म्हटलं जातं. प्रणय म्हात्रे पाहूया तिसरा चेंडू साहिलचा. एका साईडला JCCB, एका साईडला JKCC. JCCB संघ एक चांगला नामांकित संघ म्हणून विरारमध्ये त्याची ओळख आहे. कालच्या दिवसामध्ये JCCA संघ क्वालिफाय झालेला आहे, तो उद्या आपल्याला ह्या मैदानातून बघायला भेटेल. तसंच आजचा JCCB संघ त्यांच्या तोडीस तोड एक चांगला संघ त्यांचा JCCB म्हणून. त्याच्यामध्ये उत्कृष्ट असे रबाडा आहे, टेटले आहे आमचा, चांगले चांगले क्षेत्ररक्षक त्याच्यामध्ये आहेत. भरलेला असा संघ आहे त्यांचा. 10 फिल्डर घेऊन ते आज या मैदानात उतरलेले आहेत. पुन्हा साहिल एकदम गोलंदाजीचा भेदक मारा करताना. शेवटचा एक चेंडू शिल्लक, धावसंख्या झाली ती बिनबाद 4. एक षटकानंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 5. खरं तर संयमांचा खेळ या मैदानावर चालू आहे. खरं तर म्हटलं तर नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा. कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्या कर्तृत्वामुळे येते. खरं तर कर्तृत्ववान खेळाडू हे दोन्ही सलामीचे बॅटर अजूनही मैदानात आहेत, ते म्हणजे प्रणय म्हात्रे आणि चेतनच्या रूपामध्ये. प्रणय एक धडाडीचा फलंदाज म्हणून JKCCचा फलंदाज अशी त्याची ओळख आहे, जो चांगले शॉट या मैदानावरती मारू शकतो. परंतु पंच गंभीर यांचा अतिरिक्त धावेचा इशारा आणि धावसंख्येत झाली ती 6. रबाडा पाहूया आपल्या संघासाठी काय करतो, कारण रबाडा असा एक गोलंदाज आहे की तो कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगला खेळतो, चांगली गोलंदाजी करतो. असा एक नामवंत गोलंदाज म्हणून रबाडा याची ओळख आहे. JCCB संघाकडून खेळताना आज या मैदानातून पाहूया चेतन काय करतोय भेदक गोलंदाजीच्या समोर. अजूनही दोन्ही फलंदाजांना JCCB संघाच्या गोलंदाजाने बांधून ठेवल्यासारखं झालेलं आहे. पाहूया हितेश रबाडा भेदक गोलंदाजीचा मारा करताना. कालच्या दिवसातून आपण पाहिलं की जो प्रथम फलंदाजी करतो तो कुठेतरी थोडा खराब परिस्थितीमधून जातो, असं कालच्या दिवसातून पाहिलं. तर आजच्या दिवसामध्ये तेच ओमसाई इच्छाचं जोडील झालं की 21 धावांचं देखील आव्हान त्यांनी फक्त ठेवलं होतं. ते साईबा बी संघासमोर आणि साईबा बी संघ जिंकलेला आहे आणि धावचीत झालेला आहे. टेटली एक चांगला क्षेत्ररक्षक DJ.
आता आलेले होते ते फिल्डर फलंदाज सिद्धार्थ डोके, ज्याचं नाव एक आक्रमक फलंदाज म्हणून आहे. खरं तर सिद्धार्थ डोकेचा लुक बघण्यासारखा आहे. जी त्याची टोपी परिधान केलेली ती अव्वल दर्जाची टोपी आहे खरं तर. आणि अतिरिक्त एक धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 11, एक गडी बाद 11 रबाडा. आणि पुन्हा मी म्हटलं होतं आक्रमक का आहे प्रणय म्हात्रे. डीजे जोर लावा, कारण प्रणय मात्र आपला संयमी खेळ काही सोडणार नाही, कारण त्याच्या रक्तातच आहे. तो आक्रमक फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार निघालेला आहे. आणि 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती एकूण 15, एक गडी बाद 15. आणि तिसरा षटक हाताळतोय तो राहुल, ज्याला लागली होती चाहूल आणि आता तो टाकणार आहे तिसऱ्या षटकात पहिलं पाऊल. बघूया राहुल आपल्या संघासाठी काय करतोय. JCCB संघाचा राहुल आणि निर्धाव चेंडू. सिद्धार्थ डोके याला काही समजलं नाही, काही क्षणासाठी तो विचार करत राहिला. पंच गंभीर, पंच त्यांनी घेतला का रिव्ह्यू. पंच गंभीर यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे फाईटचा. आमची DBNची टीम सज्ज आहे, आपला निर्णय कळवेल थोड्या वेळात. पंच आपला निर्णय कळवतील. निर्धाव चेंडू हाताळतोय तो राहुल. पुन्हा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव सिद्धार्थ डोकेच्या बॅटमधून आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती एक गडी बाद 16. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. राहुल पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. परंतु प्रणय म्हात्रे असा धडाडीचा फलंदाज अजूनही मैदानात, त्याला माहिती आहे 4 ओव्हर खेळून जायचं आहे आपल्याला, तेव्हा कुठे मी धावसंख्या उभारू शकतो आणि धावांचा डोंगर उभा करू शकतो. रबाडा म्हटलेला, रबाडा चौकार अडवलेला आहे रबाडाने. मृदुल काय म्हणशील. नक्कीच चांगला प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अगदी पहाडासारखा नेत्रदीपक क्षेत्ररक्षण प्रणय म्हात्रे सारखा खेळाडू आहे. दुसरीकडे सिद्धार्थ डोके, मग ज्या वेळेला पहिला सलामीवर बॅटर स्वस्तात गमावला आणि त्यानंतर आतापर्यंत एक चांगला खेळ करत असताना दोन्हीही खेळाडू पुन्हा एकदा एक तरफ शेर आहे तर दुसरी तरफ संवा शेर आहे. एकीकडे सिद्धार्थ डोके, दुसरीकडे प्रणय म्हात्रे, दोन्हीही खेळाडू आता मैदानात अक्षरशः गोबलतात. येस डीजे. येस थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतोय
ऑनसाइडच्या दिशेने ज्या प्रकारचा फटका लगावला होता, पुन्हा एकदा आखोडी टप्प्याचा चेंडू. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ये क्रिकेट की रणनीती है. आणि ह्याच रणनीतीवर आतापर्यंत JKCC अर्नाळाचा संघ, जुना कोलीवाडा क्रिकेट क्लबचा संघ आतापर्यंत त्या प्रकारची खेळी करतोय. चांगला खेळ दर्शवला. 1 to goचा इशारा. शेवटचा चेंडू लोअर फुलटॉस. या वेळेला काय बॅटची गडा घेऊन चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. प्रणय म्हात्रे ज्याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. गुरुदत्त संघाचे व्हॉलंटियर बॉल घेऊन यायचा आहे लवकरात लवकर. स्कोर झालेला आहे तो 22. 3 षटकांत 22. यस, थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ होतोय ज्या ठिकाणी धावसंख्या आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ, 22 धावा धावफलकावर. भागेश आहे दुसरीकडे सिद्धार्थ डोके. भागेश ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. सातत्याने अनेक वर्ष आपण ह्या खेळाडूला पाहिलं. टीम कंगारू संघाकडून चांगला प्रभावित खेळ राहिलाय, परंतु यंदाच्या नवीन हंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतो टीम JKCC अर्नाळा संघाकडून देखील तितकंच चांगलं कार्य राहिलंय. 22 धावा 2 गडींच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल आतापर्यंत. चांगला एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये आतापर्यंत संघाला आणून ठेवलंय. प्रणय म्हात्रेचा एक मोठे फटके त्याच्या बळावर आतापर्यंत एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये आहे, परंतु येणारे 6 चेंडू ती येणारी काय वेळ दर्शवेल. पहिला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला गॅदर केला जातोय. आकाश पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळला जातोय. एकीकडे तितकाच मोठा एक यंग टॅलेंट, एक फॅन बेस प्रणयला आपण पाहतोय. हितेश सहानी सारखा खेळाडू असेल, अक्षयला पाहतो, त्यानंतर साहिल राणे असेल, राहुल असेल, अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. परंतु दुसरीकडे बॅक टू बॅक दुसरा गडी यावेळेला ह्या तिसरा संघाचा टीम JKCC संघाचा थोडंसं कुठेतरी डोकंदुखी ठरलंय. म्हणजे पहिल्या 3 षटकामध्ये आपण पाहायला गेलं ना तर 17 चेंडूमध्ये 22 धावा होत्या आणि त्यानंतर आतापर्यंत लगातारची 3 चेंडू निर्धाव चेंडू 2 गडी गमावल्यात. थोडंसं प्रेशरमध्ये आहे, तणावामध्ये आहे. पुन्हा एकदा म्हणूनच क्रिकेट हा खेळ अल्केचदा म्हटलं जाते ना की अनिश्चिततेचा खेळ म्हणून क्रिकेट ह्या खेळाकडे नेहमीच पाहिलं जातं. खरंच मृदुल, जर आपल्याला जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका. जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका. पळायचे असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा. आणि खरंच हे सौरभ म्हात्रेला चांगलं माहिती आहे की या मैदानातून आपल्याला काय करायचं आहे. रेडीच. आणि चांगलं षटक हाताळतोय तो आकाश. धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 24. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणि चांगला चौकार, खणखणीत चौकार MPL 4 DJ. यस, थँक्यू डीजे. शेवटच्या चेंडूचा खेळ. बाकी सौरभ रेड्डीच का जाणला जातोय. आज माझी स्वतःची जागा आज ह्या संघामध्ये एक हार्ड हिटर म्हणून का राहिले. लगातारचा दुसरा 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू. यावेळेला सीमारेखा पार. डगआउट यावेळेला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे. अर्थातच जे कामासाठी पाठवलं होता सौरभ रेड्डीज त्या प्रकारचं काम करून येतोय. 24 चेंडूंचा खेळ होतोय. समा 32 धावा धावफलकावर. येणारे 24 चेंडू मध्ये 33 धावांचं आव्हान तोपर्यंत येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. चाहे कितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. हो जाए दूर न लगता झटका. हो जाए पाहिलं की 2 खणखणीत चौकार मारले आणि आपल्या संघाला 30 पार करून दिल्या आणि 33 धावांचं आव्हान आपल्या समोर ठेवलं. ते JCC B संघासमोर. आपण ज्या चमचमत्या ट्रॉफीज ज्या MPL 4च्या ज्या वेगळंपण जे पाहतोय ट्रॉफीमध्ये, जे आज गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या मैदानावरती आपल्याला दिसत आहेत,
कॅमेरामॅनना विनंती आहे की त्यांनी ट्रॉफींवरती जरा कॅमेरा फोकस करायचा आहे. ज्या ट्रॉफीज बोईसरमधील एक नामांकित वंडर स्पोर्ट्स ज्याचे ओनर आहेत हर्षद देसले, माझे चांगले मित्र, ज्यांच्या शॉपमधून ह्या ट्रॉफीज आपल्याला पालघर जिल्ह्यातील एक नवीन डिझाईन जे आमच्या MPLसाठी दिली, त्याबद्दल मी हर्षद देसले आणि त्याच्या संपूर्ण टीमचा मी आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. जर कोणाला ट्रॉफीज हव्या असतील तर वंडर स्पोर्ट्सला नेहमी चांगली भेट द्या तुम्ही, जिथे चांगले बॅट्स ट्रॉफीच्या वेगवेगळ्या डिझाईन आपल्याला बघायला भेटतील. असं वंडर स्पोर्ट्स बोईसरमधील एक नामांकित शॉप हर्षद देसले याचं. यस, थँक्यू डीजे. चला 24 चेंडू 33 धावांचं आव्हान. प्रेक्षक राजांची वाढती गर्दी देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं. आजचा शनिवारचा दिवस, स्पर्धेचा दुसरा दिवस, आणि ह्या दुसऱ्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षक राजा तितकाच मोठ्या प्रमाणात येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आलेल्या सर्व प्रेक्षक मायबाप वर्गांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने वळतोय, ज्या ठिकाणी एकीकडे JCCB विरोधामध्ये JKCC अर्नाळ्याचा संघ. 24 चेंडूंचा खेळ केला, 33 धावेंचं आव्हान धावफलकावर. पहिलं षटक हाताळण्यासाठी सिद्धार्थ डोके. एकीकडे साहिल राणे आहे, दुसरीकडे हितेश सहाणे आहे. हितेश सहाणे सारखा खेळाडू, ज्या दोन्ही खेळाडू असे आहेत ना, ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन म्हणून नेहमीच संघाला एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये आणत असताना एक संकटमोचक म्हणून आपण नेहमीच अलकेश दादा पाहतोय. काय म्हणाल, पहिल्या चेंडूवर सिंगल धाव? खरंच JCCB संघ देखील ताकदवान आहे, कारण त्यांच्याकडे रबाडा नावाचा एक ताकदीचा फलंदाज आहे आणि तो त्याला माहिती आहे की आपण जर 4 ओव्हर या मैदानावरती उभं राहिलं तर नक्कीच आपली नौका ही 32 धावांपर्यंत मजल मारू शकते आणि 33 धावांचं आव्हान आहे ते या JCCB संघासमोर. परंतु सिद्धार्थ डोके तितकाच चांगला गोलंदाज, जो आपली गोलंदाजी जाणतो आपल्याला या विकेटवर कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे, कारण का आपल्याकडे तितकेच ताकदीचे क्षेत्ररक्षक, मग भाग्येश असेल, सौरभ असेल, चेतन असेल, परेश असेल, भाऊ असेल, सर्व चांगलं एक टीमचं कोऑर्डिनेशन आहे ते JKCCचं. परेश दैबावकर, क्या बात आहे. स्वतःला यावेळेला एफर्ट देत असताना यावेळेला माहिती आहे ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नेहमीच परेश दहिबावकर जाणला जातो आणि ते पुन्हा एकदा मैदानामध्ये दर्शवत असताना पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा धाफळकावर. यावेळेला काय 2 खेळाडूंना चेंडू जातोय भेदून, प्रॉपर टायमिंग. रबाडा ज्याच्या बॅटमधून येतो पहिला चौकार. येस डीजे. येस, थँक्यू डीजे. आतापर्यंत अलकेश सर पाहायला गेले सर्व सुरळीत चालू होतं, परंतु रबाडा ज्याच्या बॅटमधून एक चौकार येतो, एक विस्फोट येतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता धावफळ उडाले. खरंच मृदुल, असं म्हटलं तर चीनच्या भिंतीसारखा खडा असा JCCB संघाचा रबाडा, कारण ज्याची आक्रमक खेळी, ज्याने VPL गाजवलं की आडवे तिडवे शॉट मारून सूर्यकुमार यादव सारखे देखील त्यांनी शॉट मारले, असा रबाडा एक मैदान गाजवताना. आणि आजचा खरं तर शनिवार आहे, मला वाटतं या मैदानावरती भरपूर जल्लोष आणि गर्दी बघायला भेटेल मृदुल. डीजे. मुन्ना गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक थोडंसं कुठेतरी महागडे येत असताना पहिल्या 6 चेंडू 9 धावा धावफलकावर. मुन्ना नाम तो सुनाई होगा. अनेक वेळा आपण पाहिलं ह्या खेळाडूला चांगलं षटक हाताळलं जातं. APL सारखी स्पर्धा असेल, VPL सारखी स्पर्धा असेल, ह्या खेळाडूनं मात्र प्रभावित करून सोडलंय. थोडासा संघाचा कारनामा थोडासा कमी राहिलाय, परंतु मुन्ना स्वतःचे फुल एफर्ट देत असताना नेहमीच पाहिलंय. हा मुन्ना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुरेख लाईन लेन टप्पा आणि तितकाच सन्मानजनक परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने गोलंदाजाला सन्मान दिला जातोय. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय, पुश केला जातोय, सिंगल धाव घेतली जात आहे. ऑफसाईडच्या दिशेनं पहिल्या 2 चेंडूमध्ये
2 धावा धावफलकामध्ये ऍड 11 धावा आतापर्यंत धावफलकावर 1.2 चेंडूंचा खेळ ऑनसाइडच्या दिशेने पुन्हा एकदा रबाडा फिरला होता सिंगल धाव पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा मुन्ना क्या बात आहे काय गोलंदाजी हाताळली जाते चांगला टप्पा आहे भेदून मारा केला जातोय आक्रमकतेने भरलेला सितारा म्हणून नेहमीच जेकेसीसी संघाकडून आपण पाहतोय यावेळेला लोअर फुलटाचा चेंडू भागेश यावेळेला चांगला चेंडूला गॅदर करतोय निर्धाव चेंडू पहिल्या चार चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत धावफलकावर पुन्हा एकदा बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न परेश दळगावकर आहे थोडासा थ्रो मध्ये कुठेतरी कमी पडतोय सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड पहिल्या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत ज्या प्रकारचा तिखट मारा केला जातोय कंजूस गोलंदाजी हाताळली जाते असं दृश्य काहीच सिद्धार्थ डोके यांनी देखील केलं होतं परंतु शेवटच्या चेंडूवर कुठेतरी चौकार आला होता ह्या शेवटच्या चेंडूवर काय घडेल आतापर्यंत 13 धावा आहेत लोअर फुलटाचा चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न ऑन साइडच्या दिशेनं सिंगल धाव पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय खल्लास 14 धावा धावफलकावर येतोय डिजमॅनच्या दिशेनं थँक्यू जी पहिल्या षटकात पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या होत्या सिद्धार्थ डोकेने आणि नंतर खरंच मृदुल म्हणाल्याप्रमाणे की आपलं बॅलन्स टिकवून ठेवण्याचं काम ह्या संघासाठी जे केलं ते मुन्नाने तब्बल 6 चेंडू हाताळले आणि 5 धावा खर्च केल्या म्हणून एक धावसंख्येत धावसंख्या झाली ती बिनबाद 14 परंतु अजून रबाडा मैदानात आहे आणि स्वतः गोलंदाजी मार्कवर कर्णधार प्रणय म्हात्रे मृदुल नक्कीच प्रणय म्हात्रे हा खेळाडू आपण पाहायला गेलं तर वसई तालुक्याच्या पंचकृषीमध्ये एक अष्टपैलूच्या खेळाडूमध्ये नेहमीच ज्याचं नाव घेतलं जात आहे एक आयकॉन खेळाडू म्हणून नेहमीच ज्याला पाहतोय परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे म्हणजे प्रणय म्हात्रे याचं वैयक्तिक खेळ नव्हे तर परेश दहीबावकर आतापर्यंत 3 ते 4 चौकार ज्या प्रकारचे अडवल्यात मग परेश असेल भागेश असेल दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत प्रभावित करून सोडले खरंच दहीबावकरचा परेशचा उल्लेख करायचा झाला तर यशाची उंची गाठताना आणि चौकार खणखणीत चौकार डीजे यस थँक्यू डीजे 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 19 धावा अल्केश पाटील काय म्हणाल खरंच एक चांगला खेळ या मैदानावरती पाहायला मिळतोय अजूनही सलामीची जोडी ती हितेश आणि साहिलच्या रूपात अजूनही मैदानात आहे आणि चांगला खेळ करतायत कारण त्यांना 33 धावांचा पाठलाग करायचा आहे जर संघाला जिंकवायचं असेल तर 33 धावा त्यांना कराव्या लागतील आणि पुन्हा परेश दहीबावकर म्हणतात ना यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका जेकेसीसी संघाला आता कष्ट करण्याची गरज आहे कारण काय दोन्ही फलंदाज आक्रमक झालेले आहेत मृदुल नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की कष्ट आता मात्र मैदानात करावे लागेल कारण मॅचचं इक्वेशन आपण पाहायला गेलं तर येणारे 8 चेंडूमध्ये 13 धावांची गरज पुन्हा एकदा सिंगल अर्थातच आता येणारे 7 चेंडू 12 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत अर्थातच कुठेतरी एक मोठ्या बाउंड्रीची गरज असणार आहे काय घडेल काय बिघडेल ती येणारी काय वेळ दर्शवेल परंतु आतापर्यंत ज्या प्रकारचा प्रयत्न 2 सलामीवर बॅटरचा राहिलाय एकीकडे साहिल दुसरीकडे हितेश सहानी रबाडा यांना मला भरपूर असं प्रेम मिळतंय एक यंगस्टर दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत प्रभावित खेळ करत असताना पाहायला मिळतात एकाकी झुंज दिले जाते एकाकी किल्ला लढवत असताना आपण पाहतोय पंचांचं दृश्यजन काय येईल या ठिकाणी टेक्निकल टीमची मदत घेतली जाते का नॉट आउट सिंगल धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी पुन्हा एकदा तोच प्रयत्न चेतन थोडासा आतापर्यंत फंबल राहिलाय आतापर्यंत चेतनची कामगिरी आपण पाहायला गेली तर थोडासा कुठेतरी
फंबल होत असताना पाहायला मिळतो. येणारे सहा चेंडूंचा खेळ बाकी, येणारे 11 धावांची गरज तोपर्यंत येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. यस, थँक्यू डीजे. येणारे सहा चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. परेश दहिबावकर ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जातं अगदी आणि अगदी पहाडासारखा नेत्रदीपक क्षेत्ररक्षण आतापर्यंत प्रभावित करत असताना 7 ते 8 चेंडू अगदी आक्रमण हल्ला केला होता, परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण अक्षरशः प्रभावित करून ठेवलंय त्या दुसरीकडून हितेश सहाने आज स्वतःला म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. परंतु अजून रबाडा नावाचं तुफान होतं आणि ते आत्महत्या केलेल्या रबाडाने सटकार मारून डीजे. येस, थँक्यू डीजे. अजून देखील सामन्याचं समीकरण आपण पाहायला गेलं तर येणारे चार चेंडूमध्ये 10 धावांची गरज. राहुल आहे, साहिल आहे. राहुल ह्या खेळाडूमध्ये देखील तितकी क्षमता आहे, परंतु त्या क्षमतेला आता खेळ करावा लागेल. समोरचा संघ देखील तितकाच ताकदवान. चेतन कदम गोलंदाजी मार्कवर VPL मधील बेस्ट बॉलरचा पुरस्कार ज्याच्या नावावर होता तो चेतन कदम आहे. दुसरीकडे एक प्रभावित खेळ केला होता, प्रभावित गोलंदाजी केली होती, टिचून मारा केला जातो आणि हा अनुभव. तर दुसरीकडे यंगस्टर पहिला चेंडू स्वर रेडीज होता, चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव, पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. येणारे तीन चेंडू 9 धावांची गरज. साहिल या खेळाडूमध्ये क्षमता आहे. पहिला चेंडू सहज आणि सोप्यारित्या अडवला जातोय, डायरेक्ट थ्रो केला जातोय, गडी बाद. साहिल याच्या खेळाला यावेळेला पूर्ण विराम. येस डीजे. थँक्यू डीजे. आता कुठेतरी लक फॅक्टरची देखील गरज असणार आणि त्यानंतर लगातारचे 2 चेंडू 2 चौकार. अर्थातच 2 चेंडू 9 धावांची गरज, एक अतिरिक्त धाव आणि त्यानंतर लगातारचे 2 चौकार येतील का? अतिरिक्त धाव आले यावेळेला. येणारे 2 चेंडू 8 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल आता संपूर्णतः आशाभूत नजरेनं एका JCCBचं डगआउट यावेळेला राहुल यांच्यावर नजरा असतील. खरं तर स्वर रेडीज सारखी भूमिका घ्यावी लागेल, त्यांना 2 चौके मारायचे असतील तर शेवटच्या. परंतु चेतन काही कमी नाही म्हणतो हम भी हम. चेतन चांगला गोलंदाज, एक JKCCचा, आणि सामना JKCCने जिंकलेला आहे. ह्यानंतर सामना होईल तो JKCC विरुद्ध सायबा बी. दोन्ही कर्णधाराने नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे. चला विनंती असेल JKCC संघ त्वरित आधी आपण टॉस की बॉसच्या दिशेने आपण अवधी मिळेल, आपल्याला थोडासा वेळ मिळेल टीम मीटिंगसाठी, परंतु प्रणय आपण या. मान्यवरांना विनंती करतोय